नमस्कार, माझे नाव प्रेरणा विकास महाजन. मी इयत्ता 9वीत शिकते. आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्वराज्याचे तोरण बांधणारा एक आदर्श राजा. प्रतीप चंद्र लेखे व वर्धिष्णु विष्णु वंदिता सहसुहे शिवसेशा मुद्रा भद्राया राजते. मुजरा त्या शिवाजी राजांना, अहो मुजरा त्या शिवाजी राजांना, त्या रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. तो अथांग आहे सागरा समान, छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी माणसाचा धगधगता स्वाभिमान. काळीज म्हणजे सह्याद्री, ज्याला शंभूंचा स्वाभिमान. महाराष्ट्रातील देवघरात ज्याचा पहिलं स्थान, जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचे वसंत आहे, जिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीची स्वप्न पेटली, त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब. अहो म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीच्या गुलाम बनू नका. 16व्या शतकात आजच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघुडे वाजू लागले, सह्याद्रीचे कडे कपाडी दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दिन दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टाचा संहारी जन्मला. माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारा आधी कोणी जन्मला नव्हता, म्हणून झुकावे लागले त्या हिमालयालाही, कारण पूजतो आम्ही त्या शिवरायांना. सहज होणार नाही स्वराज्याची फळे, जातिवंत विद्या आमच्या आऊसाहेब कारण. विसरलो नाही आम्ही त्या लाखो मावड्यांचे बलिदान, मोडणार पण नाही, वाकणार सुद्धा नाही, अशी आमची मराठ्यांची जात. जिजाऊंच्या मार्गदर्शनाने, मावड्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते, शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, नाव तुमचे मिटणार नाही. अशा वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल हो? कसा असेल तो पुत्र, कसे असेल ते राजे, कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावड्यातील मेड, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार. 18 पगड जातीतील मावड्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करतो तो म्हणजे शिवछत्रपती. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, संताजी, येसाजी, धनाजी, जिवाजी अशा असंख्य मावड्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने असंख्य हिंदुस्थानाला हलवून गेला. मुठभर मावड्यांना सोबत घेऊन लाखो सैतानांना नडून गेला. असा माझा एकच राजा शिवबा घडून गेला, शिवबा घडून गेला. 65 किलोची तलवार बाळगतो त्याचं नाव येसाजी, 2000 सैतानांशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस मोडून आणतो त्याचं नाव धनाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात घेऊन पोहोचतो त्याचं नाव संताजी, दाण्या वाघाला सामोरे जाऊन त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. शिवराय सांगायला फार सोपे आहेत हो, शिवराय सांगायला फार सोपे आहेत हो, शिवराय ऐकायलाही फार सोपे आहेत हो. शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा फार सोपे आहे, पण त्यांना अंगीकारणे हे फार अवघड आहे. आणि जो त्यांना आचरणात आणेल तो या जगावर राज्य करेल हे नक्की. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. आज 400 वर्ष पूर्ण होण्यात आली तरी सुद्धा महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. ही फार मोठी शोकांतिका आहे. असं वाटतं भल्या पहाटे उठावं, त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतिकरणातून मनातून माझ्या राजाला साथ घालावी, म्हणावं, बोलावं, विचारावं, कशी पकडली एवढी बल्लाट तलवार. आजचा तुमचा मावळा स्वतःच्या चहाचा कप हातात घेताना त्याचे हात लटलट कापतात. बघा राजे, काय झाली महाराष्ट्राची परिस्थिती. राजे तुम्ही राज्य वेडे होते, तुम्ही स्वराज्य वेडे होते. राजे तुम्ही राज्य वेडे होते, तुम्ही स्वराज्य वेडे होते. आजचा तुमचा मावळा पाण्याची तहान बघा कशी बियर पिऊन भागवतोय. बघा राजे, काय झाली महाराष्ट्राची परिस्थिती. कशी सांभाळली तुम्ही एवढी मोठी प्रजा, मग जिजाऊंच्या आजचा तुमचा मावळा म्हणतो
आम्ही दोन आमचे दोन, आम्ही दोन आमचे दोन, आमचा होतो एक चौकोन, चौकोनातील जातात दोन, उरलेल्या मायबापांना आधार कोण? अशी कठीण परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. रायगडाच्या भिंतींवर दारूचा वास येतोय. 31 डिसेंबरला तुमचा हा मावळा नशेमध्ये बघा कसं नशीब जिंकतो. बघा राजे, काय झाली महाराष्ट्राची परिस्थिती. महाराजांनी रायगडावर उभारली शिवराष्ट्राची गुढी. महाराजांनी रायगडावर उभारली शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसतात तर सडली असती मराठ्यांची मडी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवघराचे कळस, तुम्हामुळे पाहतो आम्ही देवघराचे कळस. तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणातही तुळस, अंगणातही तुळस. शिवरायांवर जसे संस्कार जिजाऊंनी केले तशी आमची माय आमच्यावर करत नाही. म्हणून तर मन तोडलं की कर आत्महत्या, पेपर अवघड गेला की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, बायकोने छेडलं की कर आत्महत्या, नवऱ्याने त्रास दिला की कर आत्महत्या. आज झालंय तरी काय हो आत्महत्या करायला. कित्येक मुलं मुली पुरुष महिला हे एका कारणावरून आत्महत्या करत आहेत. काय आदर्श घेतला तुम्ही शिवरायांचा. शिवरायांवर सुद्धा फार संकट आली, पण मनात कधी विचार आला नाही आत्महत्या करावी म्हणून. ते प्रत्येक संकटाला सामोरे गेले, त्यातून मार्ग शोधला, वाटा शोधल्या. म्हणूनच आज हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. माझ्या मित्रांनो, अनेक राजदरबारांमध्ये नाच गाण्याची शोभा व्हायची, पण माझ्या राजाच्या दरबारात असं कधी झालंच नव्हतं. माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक परस्त्रीला माता बहिणींचा दर्जा दिला गेला. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या माडावर आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा एकच राजा, शिवछत्रपती, शिवछत्रपती, शिवछत्रपती. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नव्हता आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज, गणपती, भूपती, प्रजा